हे नक्कीच सुप्रीम कोर्टाचा जो कालचा निर्णय होता त्याचं आम्ही स्वागत करतो आणि खूप वर्षापासून याचा हा संघर्ष सुरू होता। नुसतं महाराष्ट्रातच नाही तर प्रत्येक राज्यामध्ये हा संघर्ष होता की जे सामाजिक मागासवर्गीयमधून जे वर्गीकरण व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने NT अ ब क आहे तसंच पद्धतीने मागासवर्गीयमध्ये पण जे 58 समाज आहेत, 59 पैकी 58 समाज यांच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक समाजाला त्याचा न्याय मिळेल आणि त्यांच्या विकासासाठी त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास त्या माध्यमानं होईल। कारण बरेचदा आपण जर बघितलं, आपण मागच्या बार्टीमध्ये जर बघितलं तर 200 मुलांना परदेशात पाठवायचं असेल तर 198 एकच समाजाचे जायचे। आता ते जायचे म्हणजे त्यांची चूक आहे असं नाही, त्यांचे एक समाज खूप म्हणजे बौद्ध समाज खूप जास्त एज्युकेशनमध्ये प्रगतिशील झालेला आहे, त्यांना सगळा अनुभव आहे म्हणून ते करतात। त्या तुलनामध्ये बाकीचे समाज आहे, 58 समाज आहेत, हे एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा समजण्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे माहितीमध्ये त्या कमी पडतात आणि त्याच्यामुळे ते ॲप्लिकेशन करत नसतील। परंतु जर त्यांचं आरक्षण त्यांच्या सेपरेट जर दिलं तर नक्कीच त्यांचा अधिकार त्यांना प्राप्त होईल आणि स्पर्धा म्हणजे जास्त होणार नाही। त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना तो आरक्षण मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।